ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवरचं वर्चस्व संपुष्टात। बहुमताच्या जोरावर पालिकेच्या चाव्या महायुतीकडे जाणार। भाजप 89 तर शिंदेंची शिवसेना 28 जागी विजयी, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। तर मुंबईचा महापौर भाजपचा होणार, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांना धक्का। पुण्यात स्वतंत्र लढलेली भाजपची सरशी। पिंपरी चिंचवडमध्येही काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीवर भाजप पडली भारी। पुणे आणि पिंपरीतल्या विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना डिवचलं। कुणी बी या, किती बी या आणि कसंही या, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत। ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला। 131 पैकी 75 जागा मिळवत शिंदेंनी बहुमत राखलं। शिंदेंकडून मतदारांचे आभार। नवी मुंबईत 66 जागी यश मिळवत भाजपची एकहाती सत्ता। गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का। आता वादविवादांना पूर्णविराम। शिंदेंसोबतच्या शीतयुद्धावर नाईकांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमची जोरदार मुसंडी। तब्बल 125 उमेदवार विजयी। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक विजयी। वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांनी पुन्हा ताकद दाखवली। 115 पैकी 71 जागांवर विजय। भाजपच्या पत्रात 43 नगरसेवक। ठाकरे बंधूंनी आता पाकिस्तानात जावं। नितेश राणेंची बोचरी टीका। तर जिंकण्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, पण उन्माद वाटेल असं वाटू नये। फडणवीसांनी टोचले कान। अकोल्यातील अकोटफैल भागात भाजपच्या 2 गटात राडा। भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकरांवर जीवघेणा हल्ला। वाहनांची तोडफोड आणि दगडफेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।